या संदर्भात ठळक वैशिष्ट्ये जी आहेत ती ठळक वैशिष्ट्ये या ठिकाणी नोंदवलेली आहेत. यानंतर आपल्या नाट्यलेखनाविषयी काय सांगा? नाट्यलेखन याच्यापेक्षा नाट्य हा विषयच माझ्या फार आवडीचा विषय होता. हो हो. मी नाटकात काम करत असे आणि नाट्य दिग्दर्शन हाही माझ्या आवडीचा विषय होता. असं करता करता मला असं वाटलं की आपणच एक नाटक लिहावं. म्हणून 1970 साली मी भरारी आणि भानगडी अशा प्रकारचं नाटक लिहिलं. कारण त्या काळामध्ये फार्सिकल आणि रहस्यमय नाटकांना फार महत्त्व होतं. तर मी फार्सिकल रहस्यमय या दोन्हीचं एकत्रीकरण कसं करता येईल अशा प्रकारचं भरारी आणि भानगडी हे नाटक लिहिलं. ते ग्रामीण भागातल्या बेकारी सोसणाऱ्या मुलांच्यावर लिहिलेलं आहे. म्हणजे बेकारीचा प्रश्न हा आजचा नाही आहे, त्यावेळेपासूनचा आहे. आणि 70 साली लिहिलेलं हे 3 अंकी नाटक हे रंगमंचावर आलं बरं का. आणि त्याचे अनेक प्रयोग झाले. भरारी आणि भानगडी हे आजही तो प्रश्न ज्वलंत असल्यामुळे आजही रंगमंचावर आणण्यासारखं असं नाटक आहे. पण नाटकामध्येच नाटकाचा छंद असलेला मी असल्यामुळे एक प्रायोगिक रंगभूमीवर सुद्धा आपण नाटक लिहावं असं माझ्या मनात आलं. भरारी आणि भानगडी हे तसं व्यावसायिक रंगमंचावर चालण्यासारखं नाटक आहे. पण संभव असंभव, अपत्य संभव असंभव असं त्या नाटकाचं नाव. ते नाटक मात्र मी प्रायोगिक रंगभूमीसाठी लिहिलं. त्याच्यामध्ये जी थीम आहे ती डोनर सेक्स सेल. आज आपण जे म्हणतो की गर्भाधान हा आपल्याकडे एक विधी आहे, पण प्रत्यक्ष बीज दान एक प्रकारे करून त्याच्यातून आपल्याला स्वतंत्र निर्मिती करता येईल का, ज्यांना अपत्य नाही ते डोनर सेक्स सेलमधून करता येईल का, हा एक विषय सध्या चर्चेला आहे. दुसरा एक विषय आपल्याला वैज्ञानिकदृष्ट्या पाहायला मिळतो ते म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी असाही करता येतो. या टेस्ट ट्यूब बेबीमध्ये सुद्धा बीज दुसऱ्या ओहोरीमध्ये दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये वाढवून मग ते टेस्ट ट्यूब बेबीमध्ये आणून मग त्याच्यातून विकसित करता येईल का प्रयोगशाळेमध्ये, अशा तऱ्हेचे प्रयोगही व्हायला लागलेले आहेत. ज्युनूकच्या संदर्भामध्येही प्रयोग आता अलीकडे होत आहेत. तर या अपत्य संभव असंभव या नाटकामध्ये प्रायोगिक रंगभूमीवर नेताना मी माझ्या डोळ्यासमोर एक मध्यमवर्गीय सांस्कृतिक प्रभावाखाली असलेलं कुटुंब घेतलं. सुशिक्षित आहे पण सांस्कृतिक प्रवाहाखाली आहे. सांस्कृतिक प्रवाहामध्ये विवाह बाह्य पद्धतीनं अपत्य निष्पत्ती हे संघर्षाचं मूळ होऊन बसतं. तर तो विषय त्याच्यामध्ये आणला आणि त्यामध्ये हे जे प्रयोग सध्या चाललेले आहेत या प्रयोगातून अपत्य निष्पत्ती झाली एखाद्या अशा कुटुंबामध्ये तर त्याच्यातून काय वैचारिक मतभेद होतील, कोणता संघर्ष उभा राहील आणि त्या संघर्षाचं किती भडक किंवा किती सामंजस्यानं चित्र उभं राहील असा विषय त्या 2 अंकी नाटकामध्ये मी मांडलेला आहे. हे प्रायोगिक रंगभूमीवरचं नाटक असल्यामुळे त्याचे काही फारसे प्रयोग वगैरे आम्ही केले नाही, पण प्रत्यक्ष रंगभूमीवर यावं एवढंच त्याच्या पाठीमागे आम्ही पाहिलं. तिसरं जे माझं नाटक आहे ते 2 अंकी संगीत नाटक आहे. पौराणिक ऑपेरा असं त्याचा विचार करता येईल. म्हणजे पौराणिक संगीत नाटक आणि ते अगस्त्यांच्या जीवनावर उभं आहे. पुन्हा इथेही जो अपत्य संभव असंभव या नाटकामध्ये विषय होता तोच विषय एक प्रकारे पौराणिक कालामधला मी तिथे आणलेला आहे. की अगस्त्यांनी लोपामुद्रा स्वतः तयार केली. त्यांच्या चरित्रामध्ये अगस्त्यांनी जेवढे म्हणून 4 प्रकारचे जीव आहेत, उद्भिज, स्वेदज, जारज, अंडज असे जे 4 प्रकारचे जीव आहेत त्यातल्या चांगल्या क्वालिटीचे चांगले असे जीव त्यांचे जीवाणू एकत्र करून त्याला आपण फार तर DNA म्हणू, ते सगळे DNA एकत्र करून ते प्रयोगशाळेमध्ये अपत्य निर्मिती करावी तशी यज्ञातून अपत्य निर्मिती केली. ती लोपामुद्रा. लोपामुद्रा असं म्हणताना मुद्रा लोप पावल्या. मुद्रा म्हणजे आकार
हो हो. हा आकार म्हणजे सर्व जीवांचा आकार लोप करून त्याच्यातून चांगल्या चांगल्या गोष्टी घेऊन त्याच्यातून अगस्त्यांनी लोपामुद्रा स्वतंत्रपणे अयोनी संभव प्रकट केली, बर. अशी ती कथा आहे. आणि त्या कथेला पौराणिकदृष्ट्या फार महत्त्व आहे. कारण अगस्त्य हे गोत्र स्थापित करणारे ऋषी आहेत. तसंच प्रजापती म्हणून त्यांचं फार मोठं काम आहे. अलीकडं एक अपप्रचार सुरू झालेला आहे. अगस्त्यांच्या या लोपामुद्राच्या या निमित्ताने विषय आला म्हणून त्याच्यावर प्रकाश टाकणं माझं काम आहे, अगस्त्यांचा अभ्यासक म्हणून. की लोपामुद्रा ही कुणीतरी आदिवासी, खरं म्हणजे आदिवासी आणि नंतरवासी वगैरे असे काही नसतं, असं नव्हतंही. आदिवासी हाच तर आपल्या संस्कृतीचा मूळ स्रोत आहे. हो हो. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायचं कारणच नाही. तर अशी कुणा आदिवासीच्या मुलीला फसवून अगस्त्यांनी आपली बायको केली, अशा तऱ्हेची मांडणी काही लोक हेतुपूर्वक राजकीय उद्देशाने अपप्रचारात्मकतेने करतायत. वस्तुतः त्यांनी वेद कालामध्ये शिरून प्रत्यक्ष कशा तऱ्हेनं हे निर्माण केलं असावं अगस्त्यांनी याचा अभ्यास केला पाहिजे. त्यांनी जातकयज्ञ त्यासाठी पाहिलं पाहिजे. जातकयज्ञ जे प्रसिद्ध केलं आपण, त्याचं कारणसुद्धा हेच आहे की अशा प्रकारची योग साधना, प्रत्यक्ष यज्ञमूलकता, प्रयोगमूलकता, हे सगळे ऋषी हे सायंटिस्ट होते. आज जर आपण प्रयोगशाळेमध्ये आपण अर्भक तयार करू शकतो असं म्हणत असू, तर त्या काळामध्ये सुद्धा ते इतके प्रगल्भ, कदाचित आत्ताच्या सायंटिस्टपेक्षाही प्रगल्भ होते. कारण त्यांनी त्याला योग विज्ञानाची जोड दिलेली होती. योग विज्ञानाबरोबर भौतिक विज्ञान हे सगळं त्यांनी असं एकमेकाला जोडलेलं होतं आणि त्यातून ती प्रकट केलेली होती. हे जसं केलं तसंच त्या लोपामुद्रांपासून गर्भधारणेतून अपत्य निर्मिती अशी केली. आणि ही गर्भधारणेच्या बाबतीत आपल्याकडे काय सर्वसामान्यपणे आपण काय पाहतो, काय आपला अनुभव आहे, 9 महिने 9 दिवस गर्भ पोटात राहतो आणि त्याचा जन्म होतो. पण वस्तुस्थिती तशी नाही. आपण ठरवलं तर त्या पद्धतीने आपण गर्भ आपल्या मनाप्रमाणे प्रकट करू शकतो. आपण आज असं म्हणतोय की आपल्याला पाहिजे तशी माणसं आपण तयार करू शकू. म्हणजे जर आपल्याला या क्षेत्रातली हुशार माणसं पाहिजे असतील तर तशीच माणसं तयार करायची, या क्षेत्रातली पाहिजे असतील तर तशीच करायची, असं आपण प्रयोगशाळेतून करू शकू. अशा अडल्ट हक्सले नावाचा एक इंग्लिश कादंबरीकार आहे, त्यांनी ब्रेव्ह न्यू वर्ल्डमध्ये अशी हॅचरीज निर्माण केली की आपल्याला पाहिजे तशा प्रकारच्या माणसांची निर्मिती करता येईल. दुसरा भाग आपल्याला त्याच्यामध्ये असा दिसतो की अलीकडे सगळेजण गर्भसंस्कारावर फार लक्ष देतात की गर्भात असताना जर त्याच्यावर चांगले संस्कार झाले तर त्यापासून चांगलं मूल निर्माण होईल. लोपामुद्रांनी आपली ऋषी साधना करताना 1000 वर्ष स्वतःच्या उदरामध्ये गर्भ सांभाळला. हां. आणि त्यानंतर मग त्याला जन्म दिला. त्याचं नाव दृढस्यूत. तो जन्मतःच एवढा तेजस्वी होता की अगस्त्यांपेक्षाही अधिक तेजस्वी अशा प्रकारचा पुत्र अगस्त्य आणि लोपामुद्रांपासून निर्माण झाला की ज्याला दक्षिणेमध्ये प्रति अगस्त्यच म्हणतात. लक्षात, अगस्त्यांचं कुल हे जे संपूर्ण सांभाळलं. कारण अगस्त्य नंतर मुनी झाले, म्हणजे त्यांनी आश्रमवासी ऋषी आणि त्याच्यातून विद्यादान करणं ही सगळी विद्यापीठं असल्यासारखी होती. ते सोडून ते मुनी झाले, सिद्ध झाले आणि ते लोककल्याणासाठी फक्त काम करू लागले. पुन्हा त्यांनी ते प्रजापतीचं काम सोडून दिलं. ते सगळं काम पुढे दृढसूताने स्वीकारलं आणि दृढसूत पुढे काम करायला लागलं. ही अगस्त्य परंपरा ही आपल्याला संबंध भारतभर पाहायला मिळते. लक्षात, त्याच्यामध्येच सर्व प्रकारची शास्त्र आलेली आहेत. म्हणजे कृषी विज्ञान आलेलं आहे, पर्यावरण विज्ञान आलेलं आहे, रसायन विज्ञान आहे, त्यानंतर भौतिक विज्ञान आहे, विमानाचा शोध लावलेला आहे, याचा विजेचा शोध लावलेला आहे. हे सगळे शोध अगस्त्यांच्या याच्यामध्ये आपल्याला आलेले पाहायला मिळतात. भाषेचं व्याकरण, भाषा विज्ञान याच्यावरची पुस्तकं आहेत तमिळमध्ये. तमिळ भाषेला आज सर्व भाषांची जननी मानलं जातं. संस्कृतसुद्धा तमिळमधून प्रकट झालेलं आहे असं म्हटलं जातं. त्यात तमिळ भाषेचं व्याकरण लिहिण्याचं कामसुद्धा अगस्त्य परंपरेने केलेलं आहे.
हे लक्षात घ्या. त्यामुळे अगस्त्यांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो संबंध वैज्ञानिक स्वरूपामध्ये आणि सर्व विज्ञानाला म्हणजे ज्याला आपल्याला मानव्य शाखा म्हणता येईल आणि भौतिकशास्त्रीय शाखा म्हणता येईल, अशा दोन्ही क्षेत्रामध्ये त्यांनी उदंड काम केलं. एवढंच नव्हे तर कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी प्रचंड काम केलेलं आहे. हे सगळं काम आपल्याला त्या निमित्ताने जातक यज्ञाच्या रूपानं लोकांसमोर मांडता आलं. असं जातक यज्ञ लिहिलं. तिसरी एक मी एकांकिका लिहिली, आणखीन एक, म्हणजे ते माझं छोटंसं नाटुकलं म्हणायला हरकत नाही. एकच एकांकिका माझ्या नावावर आहे आणि ती म्हणजे कातळी निखारे. पुन्हा मी आदिवासींकडे गेलो. आदिवासींनी केलेल्या स्वातंत्र्य संग्रामावर जशी मी कादंबरी लिहिली ऐनुकूल, ऐतिहासिक कादंबरी, तशी ही एकांकिका सुद्धा ऐतिहासिक आहे. नगरच्या किल्ल्यामध्ये, अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये रामजी भांगरे आणि गोविंद खाडे यांना डांबून ठेवलं होतं ब्रिटिश सरकारने आणि त्यांना एक प्रकारे शरण यावं त्यांनी आणि हे सगळे बिनबोभाट आपल्याकडे किल्ले यावेत, त्यांना मग सरकारी नोकऱ्या देण्यात येतील, अशा प्रकारचे त्यांना लालूच दाखवून त्यांनी त्याला फितवायचं काम केलेलं होतं. पण हे दोघंही योद्धे हे शेवटपर्यंत इंग्रजांच्या अधीन गेले नाहीत. त्यांना हालाल करून या नगरच्या किल्ल्यामध्ये मारलं. त्यांची कथा त्या एकांकिकेमध्ये मी लिहिलेली आहे. असा नाटकांचा हा संसार आपण थाटला. जातक यज्ञाचे तर अनेक ठिकाणी म्हणजे अगदी मुंबई, पुणे, नगर अशा ठिकाणी अनेक प्रयोग झाले आणि त्याचे प्रयोग अजून होत आहेत. म्हणजे त्याही क्षेत्रामध्ये नाटककार म्हणून मला अतिशय चांगलं यश मिळालं. हे खरं म्हणजे शेवटी श्रोते, प्रेक्षक यांच्यावर अवलंबून असतं. त्यांनी ते डोक्यावर घेतल्यामुळे मला ते यश मिळालं. कारण आपल्या या नाट्यलेखनामधून देखील नाविन्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण विषय आपण हाताळलेले आहेत. बरोबर. आपण ललित गद्य लेखन जे लिहिलेलं आहे ते खूप गाजतं आहे, याविषयी काय सांगा? ललित गद्याच्या बाबतीमध्ये मी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. 5-7 पुस्तकं माझी आहेत. जनात आणि मनात, मनात आणि अवकाशात असेही ललित लेखसंग्रह माझे झालेले आहेत. त्यानंतर लोकसत्तेतल्या कवडसे असं एक सदर चालू होतं, त्याचंही पुस्तक झालेलं आहे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन मी गौरव गाभारा आणि मनाशपथ खरं सांगेन साक्ष 75 अशी जी ललित गद्याची 2 पुस्तकं लिहिली, ही आत्मचरित्र नाही आहेत, पण मला जे आलेले अनुभव आहेत ते मी लालित्यपूर्णतेने ते त्याच्यामध्ये मांडलेले आहेत आणि ते सर्वांना आपलेच अनुभव वाटतात. अशा तऱ्हेनं लोक त्याला डोक्यावर घेत आहेत. ते लोकांना खूप आवडतं आहे आणि मुख्य म्हणजे त्याचं वैशिष्ट्य असं झालं की एक अतिशय सुंदर अभिवाचन करणारे असे ग्रहस्थ आहेत अनिल सोमणी नावाचे. त्यांनी या दोन्ही पुस्तकांचं अभिवाचन केलं आणि नगर रेडिओनी ते अभिवाचन प्रसारित केलं. त्यामुळे तर ते लोकांपर्यंत जास्त पोहोचलं आणि लोकांनी ते डोक्यावर घेतलं. अशी ललित गद्याची अनेक पुस्तकं माझी झालेली आहेत आणि ती लोकांना आवडतात, वाचनीय झालेली आहेत जास्त. या व्यतिरिक्त मी काही कथाही लिहिलेल्या आहेत. कथा हे देखील ललित गद्याचाच एक भाग म्हणून आपल्याला विचारात घेता येतील. त्या कथाही लोकांना खूप आवडल्या. कथांचं लेखन मी 2 प्रकारे केलं. जसं कादंबरीमध्ये मी विनोदी कादंबरी पण लिहिली, तशा विनोदी कथा पण लिहिल्या. विलक्षण नावाचा माझा जो कथासंग्रह आहे तो विनोदी आहे. नारद ब्रेकिंग न्यूज या नावाचा जो कथासंग्रह आहे तोही असाच विनोदी आहे. पण त्याचबरोबर मी गंभीर कथाही लिहिला. काराव नावाचं जे माझं कथासंग्रह आहे त्याच्यामध्ये सगळ्या गंभीर कथा आहेत. पण त्याच्याही पलीकडे जाऊन आंबट शौकीन असे काही रसिक असतात आणि आपल्यालाही चोरून मारून असं काही चावट वाचावंसं वाटतं. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये मी अशा चावट कथाही खूप लिहिलेल्या आहेत आणि त्या कथा सगळ्या इंडियन फ्रायडूच्या चंद्री आणि इतर कथा या कथासंग्रहामध्ये त्या ग्रथित केलेल्या आहेत. असे 4-5 कथासंग्रह माझे झाले, तेही खूप गाजले. आपण काव्यलेखन केलेलं आहे, त्याच्याविषयी काय सांगाल? आणि कविता आणि गीत याच्यामध्ये असा भेद आपण का करत नाही? खरं म्हणजे बरं का,
काव्याच्या प्रांतामध्ये कविता आणि गीत असा भेद करण्याची प्रथा निर्माण झालेली आहे. गीत हे संगीतबद्ध असतं. हो. आणि कविता ही आपण नुसतीसुद्धा सादर करू शकतो. पण खरंच नुसती सादर करू शकतो का? माझं असं मत आहे की प्रत्येक कवितेला एक लय असते. म्हणजे मनामध्ये संगीत दडलेलंच असतं. हो. आणि त्याच्यावरच ती कविता आलेली असते. त्यामुळे मी आणि त्याच्यामध्येही भावनाच व्यक्त झालेल्या असतात, उत्स्फूर्त भावना व्यक्त झालेल्या असतात. आणि बद्धता आणून मग गीत लेखन करताना सुद्धा त्या गीताच्या आशयामध्ये आपल्या भावनाच व्यक्त झालेल्या असतात. त्यामुळे मी त्याच्यामध्ये भेद करत नाही. माझी प्रिया, त्याच्यानंतर मानसतरंग, कोहम असे कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. पण मी कविता म्हणून मध्ययुगीन परंपरेमध्येही काही कविता लिहिली आहे. त्याच्यामध्ये अगस्त्य महात्म्य हे जे माझं पोथी आहे, ती 937 ओव्यांची अगस्त्यांच्या उपासनेसाठी लिहिलेली पोथी आहे. त्याच्याचबरोबर मी अगस्त्यांच्यासाठी म्हणून जसे हरिपाठाचे अभंग आहेत तसे अभंगसुद्धा लिहिले. त्याचबरोबर अगस्त्यांच्या उपासनेसाठी जसे संतांनी अभंग तयार केलेले आहेत तशा स्टाईलनी अभंगही केले. आता तुम्ही असं म्हणाल की तुम्ही अभंग तयार केले म्हणजेच तुम्ही गीत तयार केलं, त्याच्यामध्ये कृत्रिमता आली. पण माझ्या मनातला भक्तिभाव कृत्रिम नाही आहे. बरोबर. आपण रचनाबंध जो स्वीकारतो तो मुळातच परंपरेने आलेला असतो. मी ओवी, अभंग हे मराठी छंद जे खास आहेत, जे सहज आहेत, ते तर वापरलेच. पण वृत्तबद्धही कविता मी लिहिल्या आणि त्याचबरोबर मुक्त छंदात्मकही कविता लिहिल्या. नुकतंच आम्ही प्रवरा परिक्रमा असा एक प्रकल्प घेतला आणि प्रवरा परिक्रमा प्रकल्पाच्या बाबतीमध्ये प्रश्न असा निर्माण झाला की आम्ही परिक्रमा करताना लोकांची श्रद्धा जागली पाहिजे. निरनिराळ्या ठिकाणी जी दैवत आहेत मग त्यांच्या आरत्या उपलब्ध नाहीत. आपल्याकडे सर्वसाधारणपणे ज्या आरत्या आहेत त्या उपलब्ध आहेत, पण प्रवरेची आरती, त्यानंतर प्रवरेची प्रार्थना आणि पंचक्रोशीत असलेली जी दैवत आहेत त्यांच्यासुद्धा आरत्या लोकांना उपासनेसाठी, नवविधा भक्तीमध्ये अर्चना ही महत्त्वाची भक्ती आहे, ती करण्यासाठी लागतात. मग तशा प्रकारचे आरती संग्रह मी केला. त्यानंतर हरिपाठाच्या अभंगासारखे नित्यपाठाचे अभंग मी लिहिले. आणि शिवाय अगस्त्यांची हे अगस्त्य महात्म्य, अभंगावली, लोपामुद्रा चरित्र हे पण ओवीबद्ध केलं. असं ओवी, अभंग हे तर छंद मी वापरलेच, मुक्त छंदही वापरला आणि वृत्तबद्ध कविताही केल्या. मानसतरंग यामध्ये तर मी सगळ्या ऋतूंवर कविता केलेल्या आहेत आणि त्या कविता ह्या संगीतबद्ध करून घेतल्या. आणि त्या नुसत्या संगीतबद्ध केल्या नाहीत, तर त्या नृत्याविष्कारातून सादर केल्या. लक्षात, त्याचा एक स्वतंत्र कार्यक्रम झाला. तसंच इतर ज्या सगळ्या कविता संग्रह आहे, प्रिया आहे, कोहम आहे, मानसतरंग आहे, यांच्यातल्या सुद्धा निवडक कविता आम्ही घेतल्या आणि श्रुती संगीत मंडळींनी त्यांना देखील चाली लावून त्याचा सुंदर प्रोग्रॅम लोकांनी त्या कविता डोक्यावर घेतल्या, अक्षरशः डोक्यावर घेतल्या. म्हणजे वन्स मोर त्याला मिळाले. अगस्त्यांच्या जे जातक यज्ञ नाटक मी लिहिलं त्याच्यात ती नाट्यगीतंसुद्धा मी लिहिली. म्हणजे नाट्यगीतं ही सुद्धा गीतं आहेत पुन्हा. पण त्यातला भाव जो आहे तो मला त्या कथेतला भाव तसा ठेवायचा होता. तो भाव ठेवत मी तो फॉर्म वापरला. रचनाबंध स्वीकारला म्हणजे कृत्रिमता आली असं म्हणणं मला पटत नाही. म्हणून मी गीत आणि काव्य याच्यामध्ये फरक करत नाही. आणि म्हणून मी प्रवरेच्या संदर्भामध्ये तर जी आरती लिहिली आहे ती आता नित्य म्हटली जाते प्रवरा पूजनामध्ये. आणि त्याचबरोबर प्रवराष्टक, जसं नर्मदेचं अष्टक आहे ते शंकराचार्यांनी लिहिलेलं आहे. शंकराचार्यांनी इतकं मी विद्वान आहे की नाही हे मला नाही सांगता येणार आणि मी तसं म्हणूही नाही. पण मी सुद्धा तशाच प्रकारचं प्रवराष्टक लिहिलेलं आहे आणि ते प्रवराष्टक तर मला खरोखर सादर करायला आवडेल. ते आपण सादरच करूया. अमृतवाहिनी प्रवरा वंदनाष्टक असं त्याला मी नाव दिलेलं आहे. जीवनांदू बिंदू बिंदू एक वटुनी वाहते, त्रिदेव देव सर्व ऋषी मुनी सिद्ध वंदिते,
पर्वणी प्रवरारसात जीव जीव जगविते त्वदीय पाद पंकजम नमामि देवी अमृते नमामि देवी अमृते. विमल जला शुद्ध जला मानवास पोषिते क्षीरवाहिनी अतिनिगुती पशुपक्षा जोगते. तृणवेली वृक्षराजी बहरती तुझ्या कृपे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी अमृते नमामि देवी अमृते. रत्नामृत अभिलाषे देवासुर तंडती नारद शिव अगस्त्य विनवी विष्णु हो कृपानिधी. प्रसन्न होत मोहिनी धारामृत देवाहते त्वदीय पाद पंकजम नमामि देवी अमृते नमामि देवी अमृते. तव तुटी मुनी अगस्त्य विद्याश्रम उभविती कृषी आरोग्य धनुर्योती दान हो अहर्निशी. गोपालन संधारण न्याय नीती शिकविते त्वदीय पाद पंकजम नमामि देवी अमृते. रामसिद्धी परिक्रमा शिवपूजन साधने वंदिती परोपरी अर्घ्य देत प्रतिदिने. मुळा आढळा म्हाळुंगी पावन हो पर्वरे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी अमृते नमामि देवी अमृते. रामायण सिद्ध करीती ऋषी वाल्मिकी तव तटी रसूनिया देवी सीता लवकुश सांभाळिती. हनुमत चरित्र दिव्य मुखी अगस्त्य प्रकटते त्वदीय पाद पंकजम नमामि देवी अमृते नमामि देवी अमृते. राहुवद सुदर्शने मोहिनीराज प्रकटती मोहिनी हो माळसा मार्तंडा परिणती. कृष्णवंती राधिका प्रवर रसा बिलगते त्वदीय पाद पंकजम नमामि देवी अमृते नमामि देवी अमृते. प्रवर कथा धौम्य ऋषी पांडवा निवेदिती बिल्ववनी निसंगमी दिव्य क्षेत्र प्रकटती. ज्ञानमुखे गीतामृत मराठीत वैभवे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी अमृते नमामि देवी अमृते नमामि देवी अमृते. वा वा, खूपच छान. आपण ललित साहित्यातील योगदान, वैचारिक दृष्टिकोन व सामाजिक सेवा कार्य याविषयी अतिशय अचूक अशी माहिती आपल्या अनुभूतीतून आपल्या अनुभवातून या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आपल्याला मी खूप खूप धन्यवाद देतो.